हरि ओम. नृसिंह नवरात्र विशेष. आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी नृसिंह मंदिर, सांगवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये शैव आणि वैष्णव असे दोन भिन्न पंथ परंपरेनुसार मानले गेलेले आहेत. तरी सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरेनुसार विष्णू आणि शिव म्हणजेच हरी आणि हर यांच्यात भेदभाव नाही, ते एकरूपच आहेत असे अनेक संतांनी सुद्धा आपल्या अभंगातून याचे पुरावे स्पष्ट केलेले आहेत. आणि याचीच प्रचिती सांगवडे या गावातल्या लक्ष्मी नृसिंह मंदिरात आपल्याला पाहायला मिळते. विष्णुपत्नी लक्ष्मी आणि विष्णूचा चौथा अवतार मानण्यात आलेला नरसिंह यांच्या या मंदिरात शिवशंकरांचाही निवास असल्याचं मानलं जातं. त्यामुळे एरवी शिवमंदिरात दिसणारा नंदी या मंदिरात विराजमान आहे. विष्णू आणि शिव यांची एकत्रित पूजा केली जाणारं असं मंदिर अर्थातच दुर्मिळ असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. नृसिंह पुराणाच्या 41 ते 43 या अध्यायात विष्णूच्या या चौथ्या अवताराविषयी कथा देण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. आणि अर्थातच भगवान विष्णूंपासून आपल्याला मृत्यूभय आहे हे जाणून हिरण्यकश्यपूनं या प्रल्हादाला विष्णू भक्ती करण्यावाचून अनेक वेळेला अडवण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न एकदाही यशस्वी झाला नाही. आणि म्हणूनच संतापाने आता आपला जरी मुलगा असला तरी हा उद्या आपल्याच जीवावर उठणार हे जाणून त्याचा वध करण्याचा हिरण्यकश्यपूनं अगदी चंगच बांधला आणि खूप प्रकार त्यांनी केले की जेणेकरून आपल्या या पुत्राचा वध होईल. पण हे सगळे प्रकार विष्णू कृपेमुळे निष्प्रभ ठरले. आणि एके दिवशी हिरण्यकश्यपू आपली चंद्रहास नावाची तलवार घेऊन प्रल्हादाच्या अंगावर धावून गेला आणि त्यांनी विचारलं त्याला की तू म्हणतोस की विष्णू सर्वत्र आहे, मग सांग या स्तंभात तो आहे का? मला तरी तो दिसत नाहीये. जर मला विष्णू या स्तंभामध्ये दिसला तर मी तुला मारणार नाही, तुला माझ्याकडून अभय. पण तसं नाही झालं तर मात्र या तलवारीनं मी तुझा इथंच शिरच्छेद करीन. हिरण्यकश्यपूनं अशी आपल्या पुत्राला धमकी दिली आणि त्याच क्षणी स्फटिकासारख्या त्या स्तंभाचे 2 तुकडे झाले आणि त्यातून भगवान नरसिंह प्रकट झाले. अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे पुरुषाचे. मुख सिंहाचं होतं आणि खालचा सगळा भाग हा पुरुषाचा होता. असा हा नृसिंह भगवान संध्याकाळच्या समयी प्रदोषकाळी ना भूमीवर ना आकाशात अशा पद्धतीनं खांबाच्या मधून प्रकट झालेला आहे. यांचं अर्ध शरीर हे सिंहाचं आणि अर्ध माणसाचं, म्हणजे नाही पूर्ण माणूस नाही पूर्ण प्राणी. आणि अशा ह्या विचित्र रूपात प्रकट झालेले हे भगवान नरसिंह वज्रासमान कठोर आणि विशाल छाती असलेल्या हिरण्यकश्यपूला त्यांनी आपल्या जवळ खेचून घेतलं, आपल्या मांडीवर आडवं पाडलं आणि नखांनी त्याला वृक्षाच्या पानाप्रमाणे अक्षरशः विदीर्ण केलं. आणि मग या हिरण्यकश्यपूचा वध झाला. नरसिंह पुराणानुसार यानंतर नरसिंह सर्व लोकांचं कल्याण व्हावं यासाठी श्रीशैल्य शिखरावर जाऊन राहिले होते. परंतु शैव ग्रंथानुसार हिरण्यकश्यपूच्या वधानंतरही नृसिंहांचा संताप शमला नाही. त्या संतापाचा चटका अखिल सृष्टीला बसू लागला. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी भगवान शंकर पुढे सरसावले. त्यांनी उग्र अशा शरभाचा अवतार घेतला आणि हिंदू पुराणामध्ये वर्णिलेला हा अंशतः सिंह आणि अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे. शरभ आणि नरसिंह यांच्यात तुंबळ युद्ध झालं. त्यात त्यांनी परस्परांचे वेश ओढून काढले. सिंह आणि शरभ बाजूला झाल्यानंतर हरी आणि हर हेच पुरुष रूपात उरले आणि ते एकाकार झाले.
इथल्या मंदिराबाबत आख्यायिका अशी आहे की सांगवडे गावामध्ये एक नृसिंह भक्त राहत होता. तो कोळे नृसिंहपूर इथल्या मंदिरात नियमितपणे दर्शनासाठी जात असायचा. पुढे काही कालांतराने वार्धक्यामुळे त्याला हा प्रवास अशक्य झाला आणि म्हणून तो मनाने अतिशय अस्वस्थ झाला की आपण आपल्या भगवंताचं आता दर्शन घेऊ शकणार नाही, आपण पायी वारी करू शकत नाही. आणि मग अशाच अस्वस्थ मनाच्या ह्या स्थितीमध्ये त्यांनी भगवंतांचं म्हणजे भगवान नरसिंहाचं स्मरण केलं आणि त्यावेळेला भगवान नरसिंहाने लक्ष्मी सहित या भक्ताला स्वप्न दृष्टांत दिला आणि त्याला दुसरे दिवशी आपल्याच गावाजवळ पाषाण स्वरूपात नृसिंह प्रकट झालेला दिसला. यानंतर या तांदळा स्वरूपातील मूर्तीचं मंदिर बांधण्यात आलं आणि इथलं हे मंदिर अंदाजे 300 वर्ष जुनं असल्याचं नोंद पाहायला मिळते किंवा लोकांकडून तशी कथा सांगितली जाते. मंदिर मोठ्या प्रांगणात वसलेलं आहे. प्रांगणाला उंच कमानदार दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर 3 मेघडंबरे आहेत आणि इथून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश करता येतो. समोरच 2 भव्य दगडी दीपमाळा आहेत. तसंच तुळशी वृंदावन सुद्धा आहे. बाजूला अन्नछत्रालय आहे. काही पूजा साहित्यांची आता दुकानं आहेत. तसंच नव्याने बांधलेलं दुमजली असं भक्त निवास पण आहे. आणि या मंदिर परिसरात मुख्य मंदिर तर आहेच, पण त्याच्याबरोबर विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, हनुमंतांचं अशी ही मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मी नृसिंहाचं मुख्य मंदिर दगडी चिऱ्यांनी बांधलेलं आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असं या मंदिराचं सध्याचं स्वरूप आहे. सभामंडपावर छोटं शिखर तर गर्भगृहावर निमुळत होत गेलेलं उंच शिखर आहे. मंदिराचा सभामंडप हा आत्ता अगदी अलीकडे म्हणजे साधारण 1979 मध्ये बांधण्यात आलेला आहे, तशी तिथे नोंद आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपास बाजूनं गोल स्तंभ आहेत आणि ते एकमेकांना कमानीनं जोडलेले आहेत. सभामंडपाच्या समोरील बाजूस कमानीच्या वर मध्यभागी सिंहमुखाचं शिल्प आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सूर्यनारायणाची कोरीव प्रतिमा आहे. इथंच खालच्या बाजूला मोठा दगडी चौथरा आहे. खाली चौकोनी आणि वर मध्यभागी अष्टकोनी असलेल्या या चौथऱ्यावर यात्रा जेव्हा भरते तेव्हा देवाची पालखी ठेवली जाते. सभामंडपात अनेक घंटा टांगलेल्या दिसतात. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचं आहे आणि त्याला कोरीव काम केलेलं दगडी स्तंभ आणि दगडी तुळ्या आहेत. हे बांधकाम जे सगळं काही आहे हे मंदिराच्या पुरातनतेची साक्ष देतात. इथं काळ्या पाषाणात कोरलेली नंदीची मोठी मूर्ती आहे. तिचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीची शिंग तसेच कान पितळेचे आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार 3 शाखीय आणि कोरीव नक्षीकामानं सुशोभित केलेले आहेत. द्वार चौकटीच्या ललाट बिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. आत बैठ्या सिंहासनावर नरसिंहाची बसलेल्या अवस्थेतली मूर्ती आहे. स्वयंभू दगडी तांदळ्यावर चांदीचा मुखवटा अशा स्वरूपातील या मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकुट आहे. बाजूलाच लक्ष्मीची नाकात नथ, गळ्यात विविध अलंकार धारण केलेली पितळी मुखवटा असलेली मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे चांदीची कोरीव नक्षीकाम असलेली प्रभावळ सुद्धा आहे. त्यात मध्यभागी नरसिंह मूर्तीच्या बरोबर वरच्या भागात पंचमुखी नागाची मोठी प्रतिमा आहे. त्याच्यावर सिंहमुख आहे आणि या मूर्तीच्या समोर खालच्या बाजूला अश्वारूढ भैरव स्वरूपातील नरसिंहाची लहान पितळी मूर्ती तसंच हनुमंताचा मस्तकी फेटा बांधलेला पितळी मुखवटा आहे. नृसिंह अवताराचं प्रकटीकरण प्रदोष कालामध्ये झालं, त्यामुळे मंदिरात दर संध्याकाळी त्याची यावेळेला पूजा करता येते. शनिवार हा नृसिंहाचा वार मानला जातो. मुख्यतः त्या दिवशी त्याची उपासना केली जाते,
पण सांगवडेच्या या मंदिरात सोमवारला मोठं महत्व आहे. दर श्रावणी सोमवारी इथं भक्त मंडळींची झुंबड उडते. नरसिंहाच्या देवळात अभिषेकाच्या वेळी पुरुष सूक्त आणि पंचसूक्ताचा पाठ केला जातो. या मंदिरात मात्र देवतेच्या मूर्तीला जेव्हा अभिषेक होतो तेव्हा रुद्र सूक्ताचा पाठ केला जातो. मंदिरातील नृसिंहाची पालखी निघते तेव्हा जी ललकारी दिली जाते ती सुद्धा शिवहरी अशी आहे. या मंदिरात साजरे होणारे 2 मोठे उत्सव म्हणजे वैशाखात जी नरसिंह जयंती येते ती आणि चैत्र महिन्यात होणारा पाकाळणी उत्सव. प्रक्षालन या शब्दाचा अपभ्रंश होऊन पाकाळणी हा शब्द बहुधा तयार झाला असावा. त्याचा अर्थ आहे की अंतर्बाह्य स्वच्छ करणं. या उत्सवाच्या वेळी मंदिराची सर्व तऱ्हेनं स्वच्छता करण्यात येते. या निमित्तानं भाविकांना आपल्या तनामनात असलेला भेद, मोह, मत्सर तोही दूर करावा अशी या उत्सवामागची कदाचित प्रेरणा असल्याचं सांगितलं जातं. या उत्सवात सासनकाठ्या नाचवल्या जातात. पालखी निघते तेव्हा खारीक, खोबरं आणि गुलालाची उधळण केली जाते आणि सारा परिसर हरिहराच्या जय जयकारानं दुमदुमून जातो. याशिवाय श्रावण महिन्यातील सोमवारी आणि प्रत्येक अमावास्येला इथं गर्दी असते. मंदिराच्या मागच्या बाजूला वडाचं एक मोठं झाड आहे. त्याभोवती बांधण्यात आलेल्या पारावर काही प्राचीन मूर्ती तसंच विरगळ आहेत. त्याला देवांची पंचायत असं म्हणतात. हे मंदिर कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरपासून एसटीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. खासगी वाहनं मंदिरापर्यंत येऊ शकतात आणि मंदिरामध्ये निवास न्याहारीची सुविधा आहे. नरहरी शामराज. श्रीराम.